गुड इव्हनिंग रिस्पेक्टेड गेस्ट, वेलकम. आणि सगळ्या पॅरेंट्सला इथे आल्याबद्दल थँक्यू. मी डॉक्टर कल्पिता दिनेश शुक्ल उर्फ कल्पिता दीपेश रसाळ. आज बरेचसे पालक जे इथे जमलेले आहेत ते मला ओळखतात दीदी नावाने, आणि मी त्यांची दीदीच आहे. म्हणजे मी त्यांच्या प्रत्येक स्टुडंट असो किंवा पासआउट झालेला विद्यार्थी असो किंवा माझा कलिग जो आज माझ्यासोबत प्रॅक्टिस करतोय तो असो, प्रत्येकाला गाईड करणारी एक त्यांची दीदी आहे मी. तर महत्त्वाचं काय, आजचा आपला प्रश्न असा आहे की 12वी. आता बरेचसे पालक नवे आहेत इथे जे फर्स्ट टाईम मला बघतायत, आणि काही पालक असे आहेत जे ॲडमिशन ज्यांचे ह्यावर्षी झालेले आहे युनिव्हर्सिटीमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल मी त्या सगळ्या स्टुडंट्सचं इथे वेलकम करते ज्यांनी ह्यावर्षी MBBSला ॲडमिशन घेतलेले. त्यांच्यासाठी एकदा जोरात कडकडून टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो अजिबात चुकीचा नाही आहे, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगते, कारण मी त्याच्यातून पूर्णपणे गेलेली. माझ्यासारखे इथं बरेचसे विद्यार्थी आहे जे त्या पूर्ण जर्नीतून गेलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, जोपर्यंत आपल्याला प्रॉपर पाथ मिळत नाही ना तोपर्यंत आपण अडकलेलो असतो. पण जेव्हा आपल्याला एखादा प्रॉपर पाथ मिळतो ना त्यावेळेस आपण बरोबर त्या एमकडे जात असतो. पण 12वी नंतर आता नीट हा सगळ्यात मोठा आपल्यापुढे आलेला ऑब्स्टॅकल असतो. अरे बापरे, नीटला ॲपियर होणारे मुलं, मागचं जाऊ द्या, ह्याच वर्षीचं बघूया आपण. 2024मध्ये नीटला 28 लाख स्टुडंट्सनी अप्लाय केलेलं होतं. त्यातल्या त्यात 24 लाख स्टुडंट्सनी नीट ही परीक्षा दिलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यापैकी आपल्या इंडियामध्ये किती सीट्स आहे हो MBBSसाठी? एवढे सीट्स आपल्या इंडियामध्ये तरी आज अवेलेबल नाही आहे. भविष्यात ते होतील नक्कीच, पण आज तरी आपल्याकडे ती परिस्थिती नाही आहे की आपण एवढ्या मुलांना मेडिकल एज्युकेशन हे आपली गव्हर्नमेंट परस्यू करू शकेल. त्याच्यासाठीच हा पर्याय आम्ही आमच्या वेळेस निवडलेला होता. आय एम फ्रॉम 2014 बॅच. त्यावेळेस मी निवडलेला पर्याय म्हणजे बरेचसे नातेवाईक लोक असो किंवा आपल्या आजूबाजूचे सोशल, जेवढं पण आपण सोशली ॲक्टिव्ह असतो तेवढे सगळे लोकांचं पहिलं मत हेच असतं, कशाला रशिया? अरे ज्यांनी रशिया बघितलेलाच नाही आहे तो येऊन सांगतो तुम्हाला कशाला रशिया. असं नाही आहे. रशिया जो तिथे जातो, जो तिथले अनुभव घेतो त्याच्याकडनं तुम्ही विचारा व्हॉट इज इट. ठीक आहे. आपला तिथला अभ्यासक्रम एकच आहे, डिग्री एकच आहे. तिथून आल्यावरती आपल्याला लायसन्स येतं. लायसन्स कोण देतं आपल्याला? महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलशिवाय तुम्ही महाराष्ट्र स्टेटमध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही. ठीक आहे. तर जी लायसन्सिंग गव्हर्नमेंट आहे जी तुम्हाला लायसन्स देते, तर ती काय तुम्हाला लायसन्स का बरं देते? कारण तुम्ही ज्या कॉलेजमधून शिकून आलेले आहेत ते WHO रेकग्नाइज्ड कॉलेज आहे, ते MCI रेकग्नाइज्ड कॉलेज आहे, म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया रेकग्नाइज्ड कॉलेज आहे. आणि तिथं शिकवला जाणारा जो सिलेबस असतो हा WHO डिसाईड करते. म्हणजे कुठल्याही मेडिकल कॉलेजचा जो सिलेबस असतो हा WHO डिसाईड करत असते. त्यामुळं रशियातल्या कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं शिकवतात किंवा तिथली ह्युमन बॉडी वेगळी आहे आणि आपल्या इथली ह्युमन बॉडी वेगळी आहे असं आहे का? नाही. तिथलं पण हार्ट हे पंपिंगचंच काम करतं, किडनी हे फिल्टरचंच काम करते, दुसरं काम काही ते करत नाहीत. त्यामुळे ह्युमन बॉडी सारखी असल्यामुळं ऑल ओव्हर वर्ल्ड कुठेही जा तुम्ही सगळीकडे मेडिकल एज्युकेशन हे सारखंच आहे. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नसतं, मिसगाईड व्हायचं कारण नसतं. प्रॉपर गायडन्सने जा, तुमचा एम चुकणार नाही त्याच्यामध्ये. आणि बाकीचं आता मी जास्त टाईम घेत नाही. आपण सगळ्यांनी आता बऱ्याचशा पालकांकडनं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडनं सगळ्याच गोष्टींची माहिती तुम्हाला मिळालेली तिथल्या कॉलेजबद्दल. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आली होती की तुम्ही जो डिसिजन ज्या पाथवर आहात ती पाथ एकदम करेक्ट आहे. फक्त एकच आहे, यू हॅव टू स्टडी. तुम्हाला हार्डवर्क करावंच लागणार आहे. आता स्पून फिडिंग कोणीच करणार नाही तुम्हाला. 10वीपर्यंत तुम्हाला शिक्षक येऊन वर्गात शिकवायचा, प्रत्येक लाईन टू लाईन शिकवायचा. आता इथेच काय, इथून पुढे तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये गेल्यावरती तुम्हाला हार्डवर्क, सेल्फ स्टडी, स्मार्ट वर्क, यू हॅव टू फेस दिस. तर मग त्याची तयारी असेल तर नक्कीच रशियाला जा आणि मोठे डॉक्टर होऊन परत इंडियात या. थँक्यू एव्हरीवन.